पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर देखील झळकले। कोणाचे पैसे घेऊ नका, गुंड पाळू नका असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर माझी मीडिया ट्रायल सुरू होती तेव्हा माझी बहीण माझ्याजवळ बसून धीर देत होती असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। भगवान बाबा की पंकजा तैसे तुम आगे बढ़ो। पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी झाली। स्टेज जवळ जोरदार घोषणाबाजी सुरू होती। त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाषण देताना वैतागले। तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात? तुम्हाला कसं समजू? मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं। तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार। कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही। तुम्हाला शरम नाही? तुम्हाला शरम नाही? तुम्हाला शरम नाही? जो माझा दसरा भगवानगडाचा होता तो सुद्धा माझ्यावर हिरावून घेतला। आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय तसं वाटायला नाही। तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही। पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याचे पोस्टर देखील झळकले। त्यानंतर पंकजा मुंडेंनी कोणाचे पैसे घेऊ नका, गुंड पाळू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला। नका कुणाचे तुकडे उचलू, नका कुणाचे पैसे घेऊ, नका खोटे काम करू, नका खोटे धंदे करू, नका गुंड पाळू। काही गरज नाही हे करायची। चांगल्या माणसाचं चांगलंच होते। भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात। पंकजा मुंडे यांचं गुंड पाळू नका हे वक्तव्य कुणाला उद्देशून होतं याबद्दल आता चर्चा सुरू झाल्या। या मेळाव्यामध्ये अडचणीच्या काळामध्ये साथ दिल्याबद्दल धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचे आभार मानले। मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए। एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती। अशी वाईट मानसिकता माझी झाली होती। मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला। 2024 सालच्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात सुरेश धस हे उपस्थित होते, पण 2025 सालच्या मेळाव्याला मात्र सुरेश धस गेले नाहीत। ही विचाराची देवाणघेवाण आहे। मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो, परत मागे बघितलं, पुढे आलो, परत मागे बघितलं। मग मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागे दिसनात। म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं।